Welcome back to all new video session of PVS 1. We are going to start lesson number 6. Rules is for everyone. म्हणजे काय, नियम हे सर्वांसाठी आहे. कॅन यू टेल सम ट्रॅफिक रूल्स. तुम्हाला काही ट्रॅफिक रूल सांगायचे आहे, जसं रेड सिग्नलवर गाडी थांबवतो आपण, ग्रीन सिग्नलवर गाडी काढतो असे. गिव्स रिझन्स वाय वी शुड ऑबे द रूल्स. आणि असं कारण सांगा की ज्याच्यामुळे आपण रूल ऑबे केले पाहिजे, फॉलो केले पाहिजे. जर तुम्ही नियम जे आहे ते फॉलो केले नाही तर काय होणार. विच वन ऑफ दीज रूल्स डू यू फील नीड्स टू बी चेंज. यातले असे कोणते नियम आहे जे तुम्ही बदलले पाहिजे असा विचार करता. देन व्हॉट अदर रूल्स डू यू थिंक आर निडेड फॉर बेटर डिसिप्लिन इन ट्रॅफिक. आणखी असे कोणते रूल असायला पाहिजे की ज्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये अजून नियमितता येईल, ट्रॅफिक अजून व्यवस्थित होईल आणि कुठे पण गर्दी होणार नाही. तर बघा, वी फॉलो ट्रॅफिक रूल्स सो दॅट ट्रॅफिक मूव्ह स्मूथली. ट्रॅफिक जे आहे, गाड्या जे आपल्या एकदम व्यवस्थितपणे गेल्या पाहिजे म्हणून आपण ट्रॅफिक रूल फॉलो केले पाहिजे. इन द वे देअर आर रूल्स ऑफ सोशल लाईफ दॅट टेल अस व्हॉट इच पर्सन शुड बी डुईंग. सोशल लाईफमध्ये पण असे काही रूल्स आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक पर्सनने काय केलं पाहिजे हे सांगते. रूल्स नीड टू बी मेड बी स्पेसिफाय इच पर्सन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. इफ वी फॉलो द रूल्स अवर डे टू डे लाईफ बिकम डिसिप्लिन. जर आपण नियम फॉलो केले तर आपली डे टू डे लाईफ जी आहे ती डिसिप्लिन येईल, नियमबद्ध होईल. वी कॅन वर्क मोर इफिशियंटली. आणि आपण एकदम व्यवस्थितपणे काम करू शकू. रूल्स आर मीन फॉर एव्हरीबडी. दे अप्लाय इक्वली टू ऑल. नो वन इज अबव द रूल्स. रूल हे सर्वांसाठी सारखे आहे, कोणीच रूल नियमांच्या वर नाही आहे. डिसओबेईंग द रूल्स लीड्स टू पनिशमेंट. जर तुम्ही नियम तोडाल तर तुम्हाला शिक्षाही मिळेल. These are the discrimination. There is no discrimination in the punishment for breaking the rules. In this way, equality is basis of the rule. आणि जे नियम तोडाल त्यांना जी शिक्षा मिळेल यात कोणताच आपण त्याला म्हणतो ना, भेदभाव नाही होणार, सगळ्यांना सारखेच शिक्षाही मिळेल. चेंजेस इन रूल्स फॉर सोसायटी. सोसायटीमध्ये जे रूल्स आहेत त्यात काही चेंजेस. अवर सोसायटी वर्क अकॉर्डिंग टू सर्टन रूल्स. आपली जी सोसायटी आहे, समाज आहे, काही रूलनुसार चालतो. वी मेक द रूल्स ओव्हर अवर सेल. आपण स्वतः नियम बनवलेले आहे. वी फॉलो दिस रूल बिकॉज दे आर मीन टू बी कॉमन गुड. प्रॉपर चेंजेस आर ऑल्सो इंट्रोड्यूस इन द रूल्स फॉर मेड फॉर सोसायटी. आणि याच्यात कालांतराने काही बदल होत राहतात. नियम जसे सोसायटी बदलते त्यानुसार यात काही नियम बदलत राहतात. देअर इज अ डिफरन्स बिटवीन द रूल्स ऑफ सोसायटी अँड द लॉज ऑफ नेचर. सोसायटीचे नियम आणि निसर्गाचे नियम यात काही फरक आहे. नॅचरल ऑकरन्स फॉलोज लॉज ऑफ नेचर. वी कॅन नॉट चेंज द लॉज ऑफ नेचर. नैसर्गिक जे गोष्टी आहे ते होणारच, त्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही. द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन अँड द चेंज इन द सीझन नेवर स्टॉप. जसं सूर्यास्त होणे, सूर्योदय होणे आणि सीझन बदलत राहणे, हिवाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर उन्हाळा, असं जे काही होते हे कधीच आपण बदलू शकणार नाही. द रायझिंग ऑफ फॉलिंग ऑफ द टाईड, द फेजेस ऑफ द मून, ऑल दीज थिंग्स ऑकर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ द नेचर. नेचर्स लॉ आर कॉन्स्टंट अँड फिक्स. नैसर्गाचे नियम आहे कॉन्स्टंट आहे आणि फिक्स आहे, हे बदलत नाही. दे डू नॉट इवन बिकम आउटडेटेड. आणि ते जुने पण होत नाही, ते जे आहे ते आहे. हाऊ एव्हर ह्युमन लॉज नीड टू बी चेंज विथ चेंजिंग कंडिशन. पण आपण जे मनुष्याने जे नियम बदललेले आहे, बनवलेले आहे, यात कालांतराने बदल घडणं आवश्यक आहे. The laws followed in India under the rule of the British were different. Where India gained independence, the situation changed and the law of the civil life changed accordingly. जसं भारतावर जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं, तेव्हाचे काही नियम वेगळे होते. आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचे जे भारतातील नियम आहे वेगळे आहे. फॉर एक्झाम्पल, आफ्टर इंडिपेंडन्स द वोटिंग एज वॉज 21 years. आफ्टर 1988 द वोटिंग एज वॉज लोअर टू 18 years. जसं बघा, स्वातंत्र्यानंतर पण 1988 पर्यंत जे मतदान करायचा अधिकार होता तो 21 वर्षाच्या वरील नागरिकांना होता. पण 1988 नंतर तो 18 वर्ष करण्यात आला. बघा, पीपल ऑफ एव्हरी एज निडेड नरिशिंग फूड. प्रत्येक वयाच्या ज्या लोक आहे यांना आपल्याला चांगलं खाद्य देणं, चांगलं अन्न देणं हे आवश्यक आहे. डोंट गर्ल्स नीड ॲज नरिशमेंट ॲट डायट गिव्हन टू बॉईज. जसं मुलांना खायला मिळतं तसंच मुलींना पण खायला मिळणं आवश्यक आहे. ॲट होम दे फील ओनली माय ब्रदर नीड्स गुड फूड. काही काही मुलींना असं वाटतं की आपल्या भावालाच खूप चांगलं खायला मिळते पण आपल्याला मिळत नाही. हाऊ विल यू अँसर द गर्ल्स क्वेश्चन. याच्यात तुम्ही या मुलींना जे प्रश्न विचारला की माझ्या भावाला छान खायला मिळत आहे, मला मिळत नाही, याच्यावर तुम्ही काय अँसर देणार. इन व्हॉट अदर वे डू यू फील देअर इज अ डिस्क्रिमिनेशन बिटवीन बॉईज अँड गर्ल्स. आणि अजून अशा कोणत्या गोष्टी आहे ज्यामुळे तुम्हाला वाटते की मुला मुलीमध्ये भेदभाव होतो आहे. It is incorrect to discriminate between boys and girls. It is injustice
टू डिप्राईव्ह गर्ल्स ऑफ गुड फूड ऑर टू प्रिव्हेंट देम फ्रॉम गोईंग टू स्कूल. मुलींना चांगलं खाद्य न देणं किंवा त्यांना शाळेत न जाऊ देणं हे खूप जास्त चुकीचे आहे. सच इनजस्टिस कॅन ऑल्सो बी सीन विथ रिस्पेक्ट टू अदर सेक्शन ऑफ सोसायटी. आणि असे जे भेदभाव या सोसायटीच्या खूप साऱ्या सेक्शनमध्ये बघायला मिळतो जिथे मुलींना जास्त महत्त्व दिले जात नाही, सर्व महत्त्व हे मुलांना दिले जातं. इन द पिक्चर बिलो व्हॉट इनजस्टिस डू यू ऑब्झर्व. खालील चित्रात तुम्ही काय इनजस्टिस बघत आहे. तर बघा इथे काही माणसं आहे, इथे एक दुकानदार बसला किंवा सावकार बसला आणि इथे हा बसलेला आहे माणूस. हा का म्हणतो, आय हॅव रिटर्न ऑल द मनी, हाऊ कॅन आय स्टील बी इन डेट. मी तुमचे सर्व जे पैसे आहे परत केलेले आहे, पण तरी तुम्ही माझ्या अंगावर कर्ज का बरं काढत आहेत. आणि इथे बघा, इवन दो आय वर्क विदाऊट अ सिंगल हॉलिडे इन अ मंथ, व्हाय डू यू पे मी सो लिटिल. एक कामवाली बाई आहे, तिचं म्हणणं आहे की मी वर्षातून किंवा महिन्यातून एक पण सुट्टी घेत नाही, तरी मला एवढा कमी पगार का बरं देतात. रूल्स हॅव टू बी मेड टू इन्श्युअर दॅट नो इनजस्टिस इज डन. रूल्स याच्यासाठी तयार केले जातात त्यामुळे समाजात कोणतंही इनजस्टिस होणार नाही, कोणासोबतच भेदभाव होणार नाही. तर इथे काही क्वेश्चन दिले आहे. कॅन यू टेल अ लिस्ट ऑफ रूल्स गिवन बिलो, इच रूल्स हॅव स्पेसिफिक पर्पज, सम रूल्स हॅव मोर दॅन वन पर्पज, डिस्कस इच रूल इन क्लास अंडर द हेडिंग दिस इज व्हॉट आय थिंक, नोट डाऊन युअर ओपिनियन. तर क्लासमध्ये तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहे डिस्कस करायचे आहेत. आता आपले एवढे क्लास तर आहे नाही कारण आपलं ऑनलाईन स्कूल चालू आहे, तरी आपण एकदा क्वेश्चन हे वाचून घेऊया. प्रोहिबिशन अगेन्स्ट लाऊडस्पीकर इन पब्लिक प्लेसेस आफ्टर 10 o'clock. रात्री 10 नंतर जे तुम्हाला लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. फ्री प्रायमरी एज्युकेशन फॉर बॉईज अँड गर्ल्स. प्रायमरी एज्युकेशन जे आहे फ्रीमध्ये झालं पाहिजे बॉईज आणि गर्ल्सचं दोघांचं पण. प्रोहिबिशन अगेन्स्ट डम्पिंग गार्बेज इन अ रिव्हर. प्रोहिबिशन म्हणजे अडथळा आणणे, कशाबद्दल, नदीत कचरा फेकण्याबद्दल बंदी आणणे. नदीत जे लोक कचरा फेकतात त्याच्यावर बंदी आणणे हा एक नियम आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स फॉर वुमेन. जे स्त्रियांवर अत्याचार होतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्या नियमाबद्दल. बॅन ऑन चाइल्ड लेबर. 18 वर्षाच्या खालील मुलांना जे काम करतात त्यांच्यावर बंदी आणलेली आहे, कारण त्यांचे ते शिकायचं वय असलं पाहिजे त्यामुळे. त्याच्याबद्दल तुमचं काय मन आहे. आणि बघा लास्ट क्वेश्चन आहे. बॅन ऑन फेलिंग ट्रीज, हंटिंग द पोचिंग. झाडं तोडणे, हंटिंग करणे, शिकार करणे याच्यावर जो बॅन आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आपल्याला डिस्कस करायचं होतं. पण आता क्लास नसल्यामुळे हे तुम्ही तुमच्या बुकमध्ये क्वेश्चन्स लिहायचे आणि याचं तुमच्याबद्दल काय मत आहे या क्वेश्चनबद्दल ते तुम्हाला लिहायचं आहे. वी फॉलो मॅनी कस्टम्स अँड ट्रेडिशन इन अवर लाईफ. वी फॉलो दोज ट्रेडिशन बाय ऑब्झर्विंग अवर मदर, फादर, ग्रँड पॅरेंट्स अँड अदर रिलेटिव्ह. आपण घरच्यांना बघून, आपल्या आई वडिलांना, आजोबा आजीला बघून खूप साऱ्या गोष्टी घरात फॉलो करतो. देअर आर सेव्हरल गुड कस्टम्स अँड ट्रॅडिशन इन अवर सोसायटी. आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये खूप साऱ्या चांगल्या कस्टम्स आहे, ट्रॅडिशन्स आहे, चांगल्या गोष्टी आहे. वी सेलिब्रेट फेस्टिवल्स टुगेदर. जसं आपण सगळे जे सण आहे सोबत मिळून साजरे करतो. वी वेलकम गेस्ट टू व्हिजिट अँड आर हॉस्पिटेबल टू देम. आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर आपण त्यांना स्वागत करतो. मॅनी ऑफ अवर कस्टम्स इनेबल अस टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. वी एक्सप्रेस अवर लव्ह अँड ग्रॅटिट्यूड टुवर्ड ॲनिमल. जसं आपण आपल्या प्राण्याबद्दल आपण प्रेम दाखवतो, एखादं कुत्रं असेल, मांजर असेल, आपण त्याच्याबद्दल प्रेम दाखवतो. व्हॅल्यूज ऑफ द नॉन व्हायलन्स अँड पीस हॅव बीन अ पार्ट ऑफ अवर सोशल लाईफ सिन्स एन्शियंट टाईम. आणि हे जे गोष्टी आपल्या एन्शियंट टाईम म्हणजे पुरातन काळापासून होत आलेल्या आहे. इवन सो देअर आर सम ट्रॅडिशन अँड कस्टम दॅट आर नॉट डिसायरेबल. परंतु अशा पण काही गोष्टी आहे किंवा ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे ज्या व्यवस्थित नाही आहे. दे आर नॉट बेनिफिशियल फॉर अवर सोसायटी. त्यामुळे आपल्या समाजाला कोणताही प्रकारचा फायदा होणार नाही. फॉर एक्झाम्पल कास्ट डिस्टिंक्शन, जातीभेद करणं. बिकॉज ऑफ दिस अ डिवाइड हॅज बीन क्रिएटेड इन सोसायटी. इट हॅज बीन राईज इन इनइक्वॅलिटी, अनटचेबिलिटी, व्हॉट इज इनह्युमन अँड अनजस्टिस कस्टम. त्यामुळे बघा जातीभेद केल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम तयार होतात. इनइक्वॅलिटी म्हणजे असमानता होते. अनटचेबिलिटी, कोणी आपल्याला स्पर्श केला तर काही लोकांना पटत नाही, अशा गोष्टी तयार होतात. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट इंडिया अबोलिश द कस्टम ऑफ अनटचेबिलिटी. मॅनी टाइम्स लॉज हॅव टू बी मेड टू अबोलिश अनजस्टिस कस्टम. असे काही जे कस्टम आहे, परंपरा जे चांगल्या नाही आहे, असं या परंपरा काढायसाठी काही नियम तयार केलेले आहे, लॉज बनवलेले आहे. इन अवर कंट्री कस्टम्स सच ॲज अ सती अँड चाइल्ड मॅरेज वे आर अबोलिश बाय मेकिंग लॉज दॅट बॅन देम.
उदाहरणार्थ बघा, सती प्रथा जी होती, म्हणजे कोणाचा नवरा वारल्यावर ती बाई जी आहे ती सती घेत होती. किंवा चाइल्ड मॅरेज आहे. चाइल्ड मॅरेज म्हणजे जे लहान मुलं आहे 18 वर्षाच्या खाली त्यांचं जे लग्न करत होते त्याच्यावर बॅन आलेला आहे. द लॉ दॅट बॅन द यूज ऑफ मॅजिक फॉर चिटिंग पीपल वॉज फर्स्ट enacted in महाराष्ट्र. रिसिव्हिंग अ डावरी हॅज बीन बॅन बाय लॉ. आणि जे अहेर देत होतात त्याला आपण हे म्हणतो ना, अहेर तर नाही म्हणत, त्याला आपण डावरीच म्हणतो. डावरी जी होती त्याच्यावर सुद्धा बॅन आलेला आहे. त्याला हुंडा म्हणतात. हुंडा शब्द आहे डावरीसाठी. रॉंग कस्टम अँड ट्रेडिशन कॉज द निग्लेक्ट ऑफ सम सेक्शन ऑफ द सोसायटी. दे हॅव नो ॲसेस टू एज्युकेशन, देअरफॉर दे डू नॉट गेट ऑपॉर्च्युनिटीज फॉर द डेव्हलपमेंट. तर समाजात काही लोकांना शिकण्यावर बंदी आहे, त्यामुळे त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी या मिळत नाही. दे हॅव नो मीन्स ऑफ लिव्हलीहूड, देअरफॉर दे हॅव टू फेस पॉवर्टी. त्यामुळे ते शिकू शकत नाही, त्यामुळे त्यांना चांगला नोकरी मिळत नाही, त्यामुळे ते पॉवर्टी म्हणजे गरीब राहतात. Poverty and lack of education are the two big obstacles in our society. We can only make progress together if we get rid of these obstacles. गरिबी आणि अशिक्षितपणा हा आपल्या समाजातील मेन प्रॉब्लेम आहे. याच्यात आपण मिळून कार्य केलं पाहिजे यापासून समाधान काढायसाठी. देन देअर इज अ टॉपिक कॉल्ड प्रोटेक्टिंग द अवर इन्व्हायरमेंट. आपल्या इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं, निसर्गाचं संवर्धन करणं. Just as laws are necessary to maintain equality and injustice in a society, laws are also required for protection of the environment. जसं समाजात एकत्रितपणा आणण्यासाठी, समाजात न्याय स्थापन करण्यासाठी जसे काही नियम आहेत, तसेच निसर्गाचे पण काही नियम आहेत ज्याच्यामुळे आपण निसर्गाला वाचवू शकू. वी आर डिपेंडंट ऑन नेचर इन मेनी वेज. मोस्ट ऑफ अवर नीड्स आर फुलफिल्ड बाय नेचर. आपल्या खूप साऱ्या गरजा ज्या आहेत ते निसर्गच पूर्ण करतो. Natural resources should be available in enough quantities for the needs of our future generation. Therefore, we must conserve the natural resources. आपल्या फ्युचर जनरेशनला पण नॅचरल रिसोर्सेस मिळण्यासाठी आपल्याला त्यांना वाचवणं हे खूप आवश्यक आहे. वी मस्ट यूज देम केअरफुली. आपण ते एकदम व्यवस्थित वापरलं पाहिजे. बघा, आपले सोशल इश्यू दिलेले आहे. इलिटरसी अशिक्षितपणा, सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा, चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह, चाइल्ड लेबर म्हणजे जे लहान मुलं काम करतात ते. देन डू यू नो दिस टॉपिक इज स्किप्ड. तर आपण या लेसनमध्ये काय काय शिकलो हे बघूया. रूल्स मेड फॉर पीपल आर चेंज फ्रॉम टाइम टू टाइम. रूल मेड्स फॉर पीपल आर चेंज फ्रॉम टाइम टू टाइम. जसं जे नियम बनवलेले आहेत ते वेळेनुसार चेंज होणे पण गरजेचे आहे. रूल्स इन द ओल्डन डेज वेअर इन द फॉर्म ऑफ रिलिजियस ट्रॅडिशन अँड सोशल कस्टम. काही जातीसोबत किंवा काही परंपरा निगडीत काही जुने रूल बनलेले आहे. लॉज आर मेड टू कॉम्बॅट इनह्युमन अँड अनडिझायरेबल ट्रॅडिशन अँड कस्टम. इनह्युमन जे आहे अमानसिकपणा झाला किंवा ट्रॅडिशन किंवा अंधश्रद्धा आली, याच्या अपोजमध्ये खूप सारे लॉ बनलेले आहे. देन देअर इज अ एक्सरसाइज ऑफ दिस. आय विल सेंड दिस एक्सरसाइज वाया व्हॉट्सॲप. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.